लग्नानंतर पहिल्यांदाच पुरणपोळी बनवली। कशी झाली ते तुम्हीच बघा। नमस्कार सगळ्यांना, कसे आहात? बैलपोळ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज सकाळीच रांगोळी काढली, सर्व कामे आटपून मी स्वयंपाकाला लागले। आज पुरणपोळी करायची होती। आपल्या महाराष्ट्रात बैलपोळ्याला पुरणपोळीचा मान असतो। कुकर आधीच लावलं होतं। लग्नानंतर आज पहिल्यांदाच घरात पुरणपोळी बनणार आहे। पुरण छान झालेलं होतं। खरं तर मला थोडी धाकधुकच होती, कारण माझ्याकडे पुरण गाळायची चाळणी नव्हती। म्हणून मनात विचार येत होता, पुरण कसं गाळू वगैरे वगैरे। पण मनात ठरलं होतं, काहीही झालं तरी आज पुरणपोळी करायचीच आहे। मग जेव्हा वेळ आली पुरण गाळायची, तेव्हा लगेच डोकं चाललं आणि मी हे मॅशर आहे माझ्याकडे, त्याने पुरण मॅश केलं। मस्त मऊ आणि अगदी लवकर असं पुरण तयार झालं। नंतर कटाची आमटी बनवायला घेतली। हे मी पहिल्यांदाच करतेय। आमच्याकडे म्हणजे नागपूरला असताना मी कधीच बनवली नाही। आज सकाळी माझ्या सासूबाईंचा कॉल आला, त्यांनी मला थोडक्यात रेसिपी सांगितली आणि तीच मी आता तुमच्या समोर शेअर करतेय। बघा जमते का? कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, खोबरं सर्व भाजून घेतलं। बारीक करताना त्यात कोथिंबीर आणि थोडे खडे मसाले घातले होते। खडे मसाले सुद्धा भाजले होते आणि खोबरं थोडं जास्त घेतलं होतं। त्याचीच पेस्ट तयार केली। कढईत जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि बारीक केलेली पेस्ट घातली। छान शिजू दिल्यानंतर तिखट, हळद, गरम मसाला, किचन किंग मसाला, धनेपूड घालून मिक्स केलं। शिजू दिल्यानंतर एडवणी घातली, थोडं गरम पाणी सुद्धा घातलं आणि मस्त अशी कटाची आमटी तयार झाली। नंतर उडदाचे वडे बनवायचे होते। त्यासाठी 3-4 तासाआधी डाळ भिजत घातली होती। तिला थोडं मिक्सरला बारीक केलं। त्यात मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, जिरे बारीक केलं आणि ती पेस्ट यामध्ये घातली। मिक्स करताना थोडं तिखट सुद्धा घातलं होतं मी आणि छान मिक्स केलं। आता ते साईडला ठेवते आणि पुरणपोळी बनवते। तसं तर मी लग्नाच्या आधी बऱ्याच वेळा पुरणपोळी बनवलेली आहे, पण अशा प्रकारे मी पहिल्यांदाच करते। जे नागपूरचे कोणी बघत असेल माझा व्हिडिओ तर त्यांना समजेल मी काय म्हटलं ते, कारण तिकडे थोड्या वेगळ्या प्रकारे पुरणपोळी बनवतात। आता हे मी ट्राय करते कसं बनतं ते बघू। पुरण तयार करण्याची जी काही प्रोसेस आहे ती माझ्या आजीने मला शिकवलेली आहे, कारण माझ्या मम्मीला वेळ नसायचा, ती ब्लाऊज वगैरे शिवायची म्हणून। त्यामुळे बऱ्यापैकी रेसिपी आज मी जे काही शेअर करते त्या माझ्या आजीनेच मला शिकवलेल्या आहेत। दोन्ही साइडनी तूप लावून मस्त पोळी भाजून घेतली। पुरणपोळी हा आपल्या प्रत्येक सणाचा मानाचा पदार्थ आहे आणि म्हणूनच मी आज बनवायचं ठरवलं होतं आणि मस्त अशी पुरणपोळी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। सोबत वडे सुद्धा बनवायला घेतले, अशा प्रकारे बनवले आणि साइडला पुरणपोळी सुद्धा बनत होती। मस्त असे वडे तयार झाले। नंतर पूजा केली, छान जेवण नीट वाढून घेतलं, जेवण केलं आणि रात्री आम्ही बाहेर गेलेलो, तेव्हा मंदिराजवळचं हे दृश्य पाहून दिवसाचा शेवट झाला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाय।